हाय हॅलो, तुम्ही म्हणशाल आज ही कुठं चालली आहे, तर सांगते तुम्हाला मी कुठं चालले. शाहूचे पप्पा आणि शाहूची मम्मी आहे म्हाळसा, तरुण हे सर्व मला घ्यायला आले होते आमच्या घरी. आणि पाठीमागं सोबतच माझी जाव, माझी भाया, त्यांची 2 मुलं, माझी सासू हे पण होते. ते दुसऱ्या गाडीमध्ये होते, मी शाहून त्यांच्या गाडीमध्ये गेले होते. तर आम्ही आज पोचलो आहे बॅकवॉटरच्या इथं चैतन्य फार्म आहे, तिथं जाणार आहोत आम्ही आज. कारण की माझा जो पुतण्या आहे यश, त्याचा बड्डे आहे. बड्डे होऊन गेला आहे, 30 तारखेला त्याचा बड्डे होता. पण ब्लॉग टाकायला मला थोडा उशीर झाला आहे. तर मग आम्ही मस्तपैकी पोहोचलो चैतन्य फार्म हाऊस. आणि मग तिथं पोहोचल्यानंतर गेटवरती भाऊजी आणि जाऊबाई त्यांनी तिकीट काढलं, आमच्या सर्वांचं तिकीट त्यांनीच काढलं. त्यानंतर मग तिथून आम्ही मस्त निघालो. आणि हा आहे यश, याचाच बड्डे आहे. आणि हा खूप लाचकुळा मुलगा आहे आणि त्याचाच बड्डे आहे. आता त्याला मी म्हटलं तू थोडंसं शूट कर, कारण की माझ्या हातामध्ये पाण्याची बॉटल आणि ते होतं. आणि श्रावणी पण होती, आणि श्रावणी पण माझ्यासोबतच होती. मग आम्ही तिथं पोचलो, तिथं केक खोलला. तर त्याच्या बड्ड्याला आम्ही सगळे उभे राहिलो. तर तो बोलते की उभे काय राहिले, माझ्या बड्ड्याला आले तर तुम्ही सर्व टाळ्या वाजवा. सर्वांनी टाळ्या वाजवल्या, त्याच्या बड्ड्याचं गाणं म्हटलं. आणि तो आता 14 वर्षाचा पूर्ण झाला आहे आणि आता त्याला 15 चालू झालं आहे. मग त्यानंतर केक कापल्यानंतर त्याला सर्वांनी केक खाऊ घातला. त्याच्या मम्मी पप्पानी, त्याच्या आजीनी, मी, त्याच्या आत्यानी, आम्ही सर्वांनी केक खाऊ घातला. त्यानंतर मी पण केक खाला, माझ्या सासूबाईंनी खाला. मी तर दोघीजणी केक म्हणजे आम्हाला खूप आवडतो गोड. तर मग आम्ही दोघींनी पण मस्त भरपूर केक खाला, फरसाण खाल्लं. मग तिथून पुढं ते सर्व गेले स्विमिंग करायला. मी तर काही कपडे पण आणले नव्हते स्विमिंगचे आणि मला येत पण नाही. तर म्हटलं मी उभं राहून तुमच्या सर्वांच्या व्हिडिओ काढेल आणि मजा बघेल तुमची. सर्वात आधी माझा भाचा आहे तन्मय, त्यांनी खूप उड्या मारल्या. त्यांना छान येतो स्विमिंग करता, पण सर्वांनी उड्या मारल्या. त्यांनी खूप जास्त उड्या मारल्या. मी त्यांच्या थोड्या रील्स पण काढल्या. मग परीने उडी मारली, परीच्या आत्याने उडी मारली, म्हाळसांनी पण उडी मारली. त्यानंतर सर्वांनी, छोटीशी शाहू होती, ती शाहूनी पण उड्या मारल्या. मला तर काय उड्या मारता आल्या नाही. मग आम्ही दोघी जावा उभ्याच होतो. पण नंतर त्या उतरल्या पाण्यामध्ये, मग मी पण उतरले. मी एका जागेच उभी राहिली, मला तर पोहता पण येत नाही आणि काहीच नाही. तर म्हटलं मी इथंच उभी राहील, मी कुठं जाणार नाही. खूप मजा आली, खूप छान आहे चैतन्य फार्म हाऊस. तर तुम्ही सर्वांनी नक्की जा, खूप छान आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, मस्त सर्व छोटे छोटे पोरं घेऊन तुम्ही पण जा, एन्जॉय करा. आणि त्याचा बड्डे होता यश, त्याला स्विमिंग करता येत नाही म्हणून त्याने काही उडी मारलीच नाही. तो फक्त जागी उभा राहून मस्त एन्जॉय करत होता. आणि मग परी म्हटली की मी पण करते नानी शूट, थोडंसं माझ्याकडे फोन दे. मग तिने फोन घेतला, तिने सर्वांचा शूट केला छान मस्त. मग त्यानंतर ती पण खाली पाण्यामध्ये उतरली. आणि मग म्हाळसा म्हटल्या की मामी आमच्या दोघींच्या रील्स काढा. मग त्यांच्या दोघींच्या रील्स काढल्या, खूप धमाल केली, खूप मस्ती केली. मग त्यानंतरून स्विमिंग पूलमधून बाहेर निघलो. मी तर खूप ओली झाली होते, तर मी कपडे पण आणले नव्हते चेंज करायला, कारण काही मी उतरणारच नव्हते. आणि पाण्यामध्ये मला स्विमिंग करता येत नाही म्हणून मी तर ठरवलंच होतं की मी उतरणार नाही. पण मग नंतर मला राहवलं नाही, मला वाटलं मी पण जावं. मग मी ओली झाले, मी उन्हातच कोरडी झाले, सुकले मी छान. आणि त्यानंतर मग तिथून आम्ही बाहेर निघाल्यानंतर खूप छान खेळायसाठी खेळणे होते छोट्या मुलांचे. तर मग माझे नंदाई भाऊजी आहेत, त्यांना छोट्या छोट्या पोरांना बघून खेळताना त्यांना पण खूप छान वाटत होतं. मग त्यांना वाटलं मी पण छोटं व्हावं आणि मी पण खेळावं. मग ते पण बदकावर जाऊन बसले. खूप मस्त वाटलं. आणि माझ्या जाऊबाईंना आणि माझ्या जेठजींना खूप खूप धन्यवाद करते, थँक्यू म्हणते की त्यांनी एवढं छान ठिकाणी आम्हाला नेलं, फिरायला एन्जॉय करायला मिळालं. त्यांना खूप खूप थँक्यू म्हणते. आणि तुम्ही पण नक्की जा सर्वांनी. आणि माझ्या ब्लॉगला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग. मग तर बसले. आणि हा बड्डे बॉय, याला तर असंच आवडतं काही पण. मग तो वरती चढला, खाली उतरला, खूप खूप मजा केली. श्रावणी पण खूप आनंदी झाली होती. त्यानंतर तिथं एक झोका होता, तिथं आत्या बसल्या. मग शीतलताई म्हणजे माझ्या नंदबाई त्या गेल्या. मग ताईंनी त्यांना झोका दिला छान, तिथल्या त्या पण मी व्हिडिओ काढल्या. माझी शाहू मला सोडून कुठंच गेली नाही, सारखी आऊ आऊ करत होती. आणि तिने शेवटपासून माझा हात काय सोडला नाही. ती तर मला भेटली म्हणजे की तिला कोणीच नको आहे, ती माझ्यासोबतच. मग बाहेर निघताना गेटवरती पण झुला होता. मग बाहेर आल्यानंतर आम्ही बघितलं, तिथं पण एक चोपाळा होता. मग नंदाई भाऊ त्यांना वाटलं मी पण बसावं, ते बसले जाऊन झोपाळ्यावर. आणि मग मी चुपचाप त्यांच्या व्हिडिओ काढल्या आणि म्हटलं मी हे ब्लॉगमध्ये नक्की छान एन्जॉय करून संध्याकाळी आता बड्डे पार्टीचं काय होतं काय माहिती. तोपर्यंत ब्लॉग मी एंड करते. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा.